नमस्कार मित्रांनो, आज 21 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल जाहीर झालेले आहे। कोण्या पक्षाचे कोण्या अपक्ष किती उमेदवार विजयी झाले व किती पराभूत झाले हे आपण सर्वांना जवळपास कळलेच आहे। मित्रांनो, आज हा व्हिडिओ कुण्या एका पक्षासाठी किंवा कुण्या एका ठोक उमेदवारासाठी नसून हा महाराष्ट्रातील निवडून आलेल्या सर्व उमेदवारांसाठी आहे। मित्रांनो, सर्वप्रथम जे उमेदवार निवडून आले त्या सर्व उमेदवारांचे माझे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण बघितले निवडून आल्याबरोबर काही उमेदवार टायगर बनून आणि अंगार बनून आपल्या जनतेसमोर आपल्या निवडून आलेल्या आपल्या विजयाचा जल्लोष करीत आहे। मित्रांनो, आपण निवडून आलात, आपला जल्लोष होणारच आहे, गुलाल हा उडणारच आहे, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की निवडणुकीच्या पूर्वी हेच टायगर मांजर बनून या जनतेसमोर मताची मागणी करत होतं। आणि या मित्रांनो, सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने म्हटले आहे की विजयी झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही। आपण या गोष्टीला खूप कॉमनली घेत आहोत, ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो। म्हणून आपल्या विजयाचा माज न करता आपण या जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे त्या विश्वासाचा मान ठेवून आपल्या प्रभागाचे, आपल्या शहराचे व आपल्या देशाचे भविष्य व नाव कसे उज्ज्वल होईल याकडे लक्ष देऊन विकास कार्याकडे लक्ष दिले पाहिजे। आणि परत जे उमेदवार पराभवी झाले त्या पराभवी झालेल्या उमेदवारांना मला एक सांगायचे आहे मित्रांनो की मागील निवडणुकीमध्ये आपण बघितले की ज्या उमेदवारांना 100-200 सुद्धा मतं नव्हती ते उमेदवार या निवडणुकीमध्ये चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत। म्हणून आपण हार न मानता परत एकदा समाजकार्याचे धोरण घेऊन समाजकार्य करून पुन्हा एकदा परत निवडणुकीमध्ये उतरून आपण विजयी व्हाल या विश्वासाने आपण समाजकार्य सुरू ठेवले पाहिजे आणि या देशाचे, राज्याचे नाव आपण उज्ज्वल केले पाहिजे। हा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।